नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की हे असं सतत माझा नवरा असं लोकांसमोर बोलून तू मला इनडायरेक्टली काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेस का? ईश्वरी गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, जर तुझ्या मनात काही असेल तर तू सरळ बोलून टाक ना. आणि घाबरतेस का तू? असं तो तिला विचारतो. नंतर म्हणतो की अगं बिनधास्त बोल, जर तुझ्या मनात काही असेल तर ते तू माझ्यासमोर व्यक्त करू शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाही. असं आता ईश्वरीला तो म्हणतो. त्यानंतर मग आता तो पुढे म्हणतो की मिस इंदोर, तू मला आज म्हणजे माझा नवरा म्हणून सकाळपासून खूप वेळा बोलली आहेस. मग नक्की ते तू मनापासून बोलली आहेस का? आणि जर तुझ्या मनात काही असेल तर तू ते मला सांगशील तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कसं आहे ना, तुझ्या मनात जर काही खरंच असेल तर तू तुझ्या या नवऱ्याला सांगू शकतेस, बरोबर की नाही? हा तुझा नवरा आहे ना, त्याला तू सांग की तुला काय वाटतंय, नक्की काय होतंय. तेव्हा ईश्वरी विचार करते की हो, म्हणजे सर तर बरोबर बोलतायत की मी सकाळपासून सरांना माझा नवरा असं खूप वेळा बोलली आहे. मग नक्की हे काय होतंय माझंच मला समजत नाहीये. म्हणजे माझं नेमकं कोणतं सेटिंग बिघडलंय की काय, असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. त्याच वेळेला ईश्वरी आता सूप पीत असते. आणि त्यानंतर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, पण तू तर मला म्हणालीस की तू मला तुझा नवरा मानत नाही, मग नक्की हे आजपासून माझा नवरा असं काय चालू आहे? तेव्हा ईश्वरी तोच विचार करते. आणि तोच विचार करताना सूप पीत असते. आणि तो सूप पीत असताना तिला ठसका लागतो. आणि तो ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, एक मिनिट थांब. गरम सूपला गरम सूपच मारतं, त्यामुळे एक मिनिट थांब, हे गरम सूप तुला प्यायचं आहे. तेव्हा मग आता ईश्वरीला तो स्वतःहून ते गरम सूप भरवत असतो. आणि मग ईश्वरी ते सूप पिल्यानंतर तिचा ठसका जातो. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मग आता काय? तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघून हसत असते. आणि अर्णव जे काही म्हणालाय ते ती काहीच पुढे त्यावर उत्तर देत नाही. अर्णव समजून जातो की ईश्वरी नक्की आता कोणता विचार करते. नंतर दोघे जणही घरी येतात. घरी आल्यानंतर ईश्वरी बघते तर ईश्वरी म्हणते की सर, दरवाजा वाजवू नका, सगळ्यांची झोप मोड होईल, खूप उशीर झालाय. तेव्हा मग तो म्हणतो की मग काय, रात्रभर असं आपण घराच्या बाहेरच बसून राहायचंय का? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, तसं नाही. तेवढ्यातच आता अंजली दरवाजा उघडते आणि म्हणते की अरे, आलात तुम्ही दोघं, या. तेव्हा दोघंही चकित होतात, ताई अजून जागी कशी? अर्णव म्हणतो की ताई, अगं तू इतक्या उशीरपर्यंत का जागी आहेस? तेव्हा ती म्हणते की अरे, हे बाहेर गेले होते ना, आणि म्हणून त्यांची वाट बघत मी थांबले होते. मग तो म्हणतो की ताई, अगं त्यांच्याकडे एक्स्ट्रा की वगैरे असेल ना, मग तू कशाला उगाच जागरण करायचंस? तुझी तब्येत नाजूक आहे, मग तू झोपायचं होतंस ना. तेव्हा ती म्हणते की अरे, तसं नाही, म्हणजे मी आताच त्यांना कॉल केला होता, त्यांनी मला सांगितलंय की त्यांना आज रात्री काही यायला जमत नाहीये, ते सकाळीच येतील. पण माझंच मन खात होतं, म्हणजे ना असं एकटीला असं कसं तरी होत होतं, म्हणूनच मी तिथेच थांबली होती. तेव्हा मग तो म्हणतो की ताई, जर तुला त्यांनी सांगितलंय की ताई नाही येणार आहेत, मग तू आराम करायचास, उगीच कशाला स्वतःला त्रास करून घेते. तेव्हा मग ती म्हणते की चिंटू, तुला नाही रे समजणार, म्हणजे आपला नवरा जवळ असला की जरा कसं ठीक वाटतं, आणि ते इथे नाहीयेत तर मला असं जरा बेचैनसारखं वाटत होतं. तुला माहिती नाहीये, शेवटी आपला नवराच आपलं जग असतं. तुला ते सांगून नाही समजणार. ईश्वरी, तुला कळलं असेल एव्हाना की मला काय म्हणायचंय, आणि तुम्हालाही हे आणखी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. बरं मला सांग ईश्वरी, कसं झालं, तुम्ही म्हणजे गेलात फिरायला, कसं वाटलं? तेव्हा ईश्वरी म्हणते की एकदम बढिया ताई, खूप बरं वाटलं मला. तर इथे आता अर्णव विचार करत असतो की ताई बिचारी किती प्रेम करते त्या राजेशवर, परंतु तो राक्षस त्या प्रेमाच्या लायकच नाही. मला खरंच आता खूप राग येतोय की ज्या माणसावर इतकं प्रेम करते तो माणूस कोणत्या प्रवृत्तीचा आहे हिला माहीतच नाही. तेव्हा मग आता लगेचच ईश्वरी म्हणते की ताई, आम्हाला ना खरंच खूप मजा आली, तुम्हाला काय सांगू, खूप बरं वाटलं मला. आता अर्णवचा मूड खराब असतो हे ईश्वरीला बरोबर कळलेलं असतं, म्हणूनच ती म्हणते की ताई, तुम्हाला माहितीये का आम्ही काय मजा केली ते? अहो, आम्ही आज ना, सरांनी मला जिथे आवडतं तिथेच घेऊन गेले होते. 5 स्टार हॉटेलला न नेता अशी गाडीवरचीच चायनीज मला खायला दिलं त्यांनी. खूप बरं वाटलं मला, आणि खरंच खूप मजा देखील आली. तेव्हा आता अंजली म्हणते की वा, म्हणजे फार मजा मस्त करून आलात तुम्ही दोघं जणही. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ताई, खरंच खूप बढिया वाटलं मला. आणि काय मजा केली म्हणून सांगू, मला ना माझं इंदोर आठवलं, खूप खूप मजा आली मला. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, थांब थांब, अगं किती बोलत जाशील, रात्र होईल अशा बोलण्याने. झोपायचंय ना ताईला, पण जागरण होतंय तिचं. आणि काय, एकदा तुझी राजधानी एक्सप्रेस सुटली तिथे काही थांबायला तयार नसते, आणि तिला आता आराम करायचा की नाही.
तेव्हा मग आता लगेच ईश्वरी म्हणते की हो ताई, मी तर विसरूनच गेले होते, ठीक आहे तुम्ही आराम करा. तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुला सोडतो रूमपर्यंत. ती म्हणते की नको नको, काहीच हरकत नाहीये, मी जाईन माझी माझी आणि तुम्ही पण लवकर जाऊन झोपा, खूप उशीर झालाय. आता ताई निघून जाते आणि अर्णव मात्र खूप चिडलेला असतो त्या राकेशवरून. तेव्हा अर्णव आता ताई गेल्यावर तिथेच बोलत असतो की खरंच हा माणूस इतका निर्दयी आहे, तो ना मुद्दाम ताईला त्रास देतोय. त्याला माहिती आहे की ताईचं त्याच्यावर किती प्रेम आहे, तरीही तिला मुद्दाम त्रास देतोय तो. म्हणजे जागरण वगैरे करायला लावतोय, उगीचच हे सगळं करतोय मुद्दाम तो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा, मला कळतंय की तुम्हाला त्रास होतोय, पण आपण ठरवलंय ना आता की ताईचं आपण आता सगळी काळजी घ्यायची, त्यांना आपण जपायचंय, आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण त्यांना खुशी ठेवण्याचा प्रयत्न करायचं. त्यांचं बाळणपण अगदी व्यवस्थित झालं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे की नाही. मग उगीच आपण त्या बाबतीत विचार करायला नको. खरं तर आपण हे दोघं सगळं मिळून करूया, तुम्ही नका काळजी करू. मी सांगितलंय ना तुम्हाला, होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही उगीचच नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका, त्या माणसाचा विचार करू नका. आणि तसंही तो माणूस आपल्या ताईला सांभाळेल याची अपेक्षा तरी ठेवली आहे का आपण? मग उगीच कशाला त्याच्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवायच्या. त्यापेक्षा आपणच ताईला व्यवस्थित आनंदात कसं ठेवायचं याचा विचार करूया. चला आता आपण जाऊया, असं म्हणून ते दोघं जणही रूममध्ये जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली डबे वगैरे शोधत असते. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते की ताई, अहो इतक्या सकाळी तुम्ही कशाला उठलात? रात्री पण तुम्हाला रात्री पण तुमचं जागरण झालं, मग इतक्या लवकर कशाला उठायचं? जरा वेळ झोपायचं, आराम करायचा होता ना. तेव्हा अंजली म्हणते की अगं ईश्वरी, अगं रात्रभर काय सांगू, मला झोपच लागली नाही. तेव्हा मग अंजलीला ती विचारते की का, काय झालं? तेव्हा आता अंजली म्हणते की ते सगळं सोड, मला ना असं काहीतरी आंबट कोळ खावंसं वाटतंय. ईश्वरी म्हणते की काय? तेव्हा ती म्हणते की हो ग, म्हणजे ना असं चिंचा, बोरं, आवळा असं आंबट गोड सगळं मला खावंसं वाटतंय. नुसती ना अशी जिभेला चव आल्यासारखी झाली आणि ती चिंच अशी मस्त लागते ना, हा माझ्या जिभेला अगदी पाणी सुटल्यासारखं झालंय. ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे शाळेच्या बाहेर जे भेटतं ते तुम्हाला खावंसं वाटतं? ईश्वरीला ती म्हणते की हो ग, असं सगळं मला खावंसं वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा ताई, म्हणजे तुम्हाला माहितीये का, तुम्हाला डोहाळे लागले ते सगळे. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की हो ग, असंच होतंय काहीतरी मला, आणि अशी अगदी ना तीव्रतेने खावंसं वाटतंय. तेव्हा मग आता अंजली म्हणते की खरंच म्हणजे ना मला कित्येक दिवसानंतर असं काहीतरी वाटलंय खावंसं. ईश्वरी म्हणते की ताई, हे ना तुमचे डोहाळेच आहेत. बरं, मी एक काम करते, तुम्हाला मी आज आणायला सांगते. अर्णव सर उठले ना की अर्णव सरांना सांगते शाळेच्या बाहेरून तुमच्यासाठी हे सगळं मस्तपैकी घेऊन यायला, मला पण हे सगळं खूप आवडतं. तेव्हा मग अंजली म्हणते की अगं ईश्वरी, तुला काय माहिती तुझा तो अर्णव कधी उठेल, कधी फ्रेश होईल, ऑफिसला जायचं असेल परत म्हणेल की नको म्हणून. त्यापेक्षा मला असं वाटतंय की तो काही मला लवकर काय आणून देणार नाही आज. त्यापेक्षा आपणच जर गेलो तर, तू येशील का माझ्यासोबत? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मी आता. तेव्हा अंजली म्हणते की हो प्लीज चल ना, खरंच मला खूप बरं वाटेल. ईश्वरी म्हणते की पण आपण कोणालाही सांगितलं नाही, आपण हवं तर सांगून जाऊया कोणाला तरी, आणि मी माझा फोन पण घेऊन येते. तेव्हा अंजली म्हणते की नको अगं, सांगितलंस ना तर कोण आपल्याला जाऊ देणार नाही, मला म्हणणार की बाहेर नको फिरू, आराम कर वगैरे. त्यापेक्षा आपण कोणालाही न सांगता जाऊया, आणि थांब मी आलेच हा. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आणि ईश्वरीला ती मोबाईल पण घेऊ देत नाही. आणि ती म्हणते की अगं मोबाईल कशाला, राहू दे, माझा आहे ना मोबाईल, थोडी बॅटरी लो आहे पण ठीक आहे. असं म्हणून त्या दोघीजणही आता निघून जातात. सकाळी सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर असतात आणि अर्णव येतो गुड मॉर्निंग असं म्हणून सगळ्यांना बसायला बसतो, आणि त्यानंतर मग आवाज देतो मी सिंदूर, माझ्यासाठी माझी ब्लॅक पॉली कॉफी आण. तेव्हा मग आता लगेच मामा म्हणतो की अरे पण तुझी मिस इंदोर आहे तरी कुठे घरात? तेव्हा तो म्हणतो की काय? तेव्हा मामा म्हणतो की हो अरे ती रूममधून बाहेर आली नाही अजून. तेव्हा अर्णव म्हणतो की अरे असं नाही अजिबात, मिस इंदोर तर मी उठायच्या आधीच खाली आली होती. मग नक्की काय झालं असेल? तेव्हा आता लगेचच मामी पण येते आणि म्हणते की हो अरे हा काय प्रकार आहे सगळा, अंजली पण तिच्या खोलीमध्ये नाहीये. तेव्हा मामा म्हणतो की काय, अंजली कुठे गेली? तेव्हा मग ते म्हणतात की हो मलाही काही माहित नाहीये अंजली नक्की कुठे गेली असेल ती. त्यावेळेला आता मामा पण घाबरतो, तो म्हणतो की अशी अचानक अंजली कुठे निघून गेली असेल. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणायला लागतो की मला तरी कळत नाहीये की ताई, तुम्ही सगळीकडे बघितलंय का मामी? तेव्हा मामी म्हणते की हो मी सगळीकडे पाहिलं, रूममध्ये, खोलीत सगळीकडे पाहिलं, गार्डनमध्ये, पण ती कुठेच नाहीये. मग आता सगळीकडे घाबरतात. अर्णव म्हणतो की शोधा शोधा, त्या दोघींना शोधा. मामाला माहीत असतं की हे सगळं जर राकेशने केलं असेल तर. तेव्हा ईश्वरी ही ताईबरोबर बसलेली असते शाळेच्या बाहेर, आणि मस्तपैकी चिंचा बोऱ्यांचा बेत घेऊन बसलेली असतात. तेव्हा
दोघी जणी खात म्हणतात की वा इतकं बढिया वाटतंय म्हणून सांगू लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई चला आओ मीना. तेव्हा दोघी जणीही आओ मीना सुपर सेना आता खेळायला लागतात. आणि हे खेळत असताना ईश्वरी म्हणते की ताई आली की नाही मजा. तेव्हा अंजली म्हणते की हो ग अगदी लहानपणीची आठवण झाली. ईश्वरी म्हणते की हो आपण लहान असायचो ना तेव्हा असं सगळं करायचो. मला तर ना माझं सगळं बचपन आठवलं. इतकी मजा करायचो ना आम्ही. हे खात असताना शाळेच्या बाहेर बसलोय म्हणून विचार केला की आओ मीना खेळूया म्हणून. तेव्हा अंजली खूप खुश असते. ती म्हणते की ईश्वरी मला खरंच खूप बरं वाटलं ग हे सगळं असं करून. तुला माहितीये पहिले ना लहानपणी मी आणि चिंटू आम्ही दोघं जणही असेच मजा करायचो. खूप मजा यायची आणि चिंटूला पण हे सगळं खूप आवडायचं तेव्हा. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की काय अर्णव सर हे सगळं खायचे. तेव्हा अंजली म्हणते की हो अगं अर्णव सर काही तेव्हा सर नव्हता काही. असंच असायचं आमचा चिंटू सगळं खायचा. तुला काय सांगणार अगं लहानपणी इतका द्वाड असायचा ना तो. आणि तुला माहितीये आमच्या शेजारचा काकू ना त्यांची अशीच आंबा चिंचा बोऱ्याची झाडं होती. तर हा चिंटू काय करायचा दुपारच्या वेळेत आम्ही जायचो तेव्हा चिंटू तो त्या झाडावर चढून आमच्यासाठी कैरी किंवा काही त्या चिंचा वगैरे सगळं काढायचा. ईश्वरी चकित होऊन विचारते की काय खरंच अर्णव सर हे सगळं करायचे. तेव्हा मग अंजली म्हणते की हो अगं ते सगळं तो काढायचा. आणि तुला माहितीये का ते शेजारच्या काकू जेव्हा उठून यायच्या तेव्हा मग ईश्वरी म्हणते की पकडले जायचे. ती म्हणते नाही अगं इतका हुशार होता काय सांगणार. ते शेजारच्या काकूला सांगत सुटायचा काकू बघा तुमच्या घरात चोर शिरलाय चोर चोर असं ओरडायचा. आणि काकू तिच्या रूममध्ये गेली फिरली की हा पटकन उड्या टाकायचा खाली. आणि मग आम्ही जे धूम टोकून तिच्या गेटच्या बाहेर पळून जायचो. बाप रे बाप. ईश्वरी म्हणते की काय हे सगळं अर्णव सर करायचे. तेव्हा ती म्हणते की हो अगं हे सगळं अर्णव करायचा. आणि इतका मस्तीखोर होतो म्हणून सांगू. आणि एकदा माहितीये काय झालं आईने ना त्याच्या खोड्या ओळखल्या आणि त्याला खोलीमध्ये बंद करून टाकलं. मग काय केलं माहिती आज पट्ट्याने हा पट्टा खिडकीतून पळून बाहेर क्रिकेट खेळायलाही कधी गेलं तेही कळलं नाही. ईश्वरी पण हसायला लागते. तेव्हा मग अंजली म्हणते की हो ग हे सगळं आपल्या चिंटूबद्दलच आहे. परंतु आमची आई गेली आणि एका दिवसात चिंटू जबाबदार बनला. त्याच्या अंगावरती सगळ्या जबाबदाऱ्या आल्या. आणि आमचा चिंटू एका दिवसातच मोठा झाला ग. आणि अगदी मॅच्युअर्ड वागू लागला. त्याची सगळी मस्ती सगळा खोडकरपणा मागे टाकला त्याने आणि स्वतः अगदी एक जबाबदार मुलगा बनला घरचा. आणि हे सगळं असं चिंटू करत होता. परंतु ईश्वरी अर्णव इतके दिवस कधी हसायचा नाही ग मनमोकळेपणाने. परंतु ईश्वरी तू त्याच्या आयुष्यात आली आणि आमचा चिंटू पुन्हा अगदी मनमोकळेपणाने हसायला लागला. सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागला. फक्त तुझ्यामुळे ईश्वरी तूच त्याला बदलला आहेस. खरंच खूप बरं वाटतं आमचा चिंटू जेव्हा हसतो तेव्हा. आमच्या चिंटूला असंच आयुष्यभर ठेव. तेव्हा ईश्वरी म्हणते की होत आहे. आणि ती गप्प बसलेली असते. तेव्हा मग ईश्वरी आणि अंजली दोघं पुन्हा ते खायला सुरुवात करतात. तर इथे मामा म्हणतो की अरे बघितलं का तुम्ही सगळीकडे. तेव्हा मामी म्हणते की खरंच कुठेच सापडत नाहीये ते. कुठे गेली असतील अंजली. मला ना अंजलीची खूप काळजी वाटते. मला त्या मुलीवर अजिबात भरोसा नाहीये. तेव्हा आता सारखा आकाश फोन लावत असतो परंतु फोनच लागत नसतो. त्या दोघींचेही फोन लागत नसतात. तेव्हा मग आता लगेचच हे असतानाच ती लावण्य विचार करते की चांगली संधी आहे ईश्वरीचं नाव खराब करण्याची. अंजलीला जर काही झालं तर असं काहीतरी मी पसरवते. त्याच वेळेला सगळेजण फोनाफोनी करत असतात पण कोणी काही बोलत नसतं. त्यानंतर मग अर्णव हा बाजूला जातो आणि तो राकेशला फोन ट्राय करत असतो. परंतु राकेशचाही फोन लागत नाही. तो म्हणतो की राकेशचाही फोन लागत नाही नक्की काय आहे. तेवढ्यातच आता अर्णव रूममध्ये येतो आणि ईश्वरीला फोन लावत असतो. त्यावेळेला आता ईश्वरीचा फोन तिथेच वाजत असतो. अर्णव विचार करतो की मिस इंदोर तिचा फोन तर इथेच ठेवून गेली. मग नक्की काय झालं असेल. कुठे गेली असेल ती मिस इंदोर. आणि तो राकेशही घरात नाहीये. मग नक्की काय झालं असेल. मला आणखीनच भीती वाटते. असं म्हणून आता अर्णव हा खूपच घाबरलेला असतो. काय करायचं हे त्याला काहीच कळत नाही. आणि मग बाहेरून आता मामीचा आवाज येतो. ती ओरडत असते हे सगळं ना ते ईश्वरीमुळे झालंय. हे सगळं तिनेच केलंय. आणि आपल्या अंजलीला असं कशाला कुठे बाहेर घेऊन जायची गरज होती. तिला माहित आहे ना अंजली कोणत्या अवस्थेत आहे आणि मग तसं का बघायचं तिने. मला तेच कळत नाहीये. ही मुद्दामच आपल्या घराच्या आनंदावर उठली असं नाही वाटते. अरे इतकी हुशार आहे समजूतदार आहे असं म्हणता ना तुम्ही. मग नेमकं आत्ताच काय झालं. तिनं आपल्या मुलीला म्हणजेच आपल्या अंजलीला का घेऊन गेली. मला तर तिची काळजी नाही परंतु मला माझ्या अंजलीची काळजी आहे. अरे 2 जीवांची आहे ती. अशा वेळेला तिला जर काही झालं तर मग आपण काय करणार आहोत. असं लगेचच ती बोलून दाखवते. तेव्हा मग अर्णवला अगदी चांगल्या प्रकारेच मामीने भडकवलेलं असतं. मामी म्हणते की अर्णव मला ना अजिबात आवडलेलं नाहीये तुझ्या बायकोचं हे वागणे.
आणि मग मामा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की बस कर वल्लरी, अगं किती बोलणार आहेस, सत्य परिस्थिती काय आहे ते समजून घेण्याच्या अगोदरच तू इतकं किती बोलत चालली. तेव्हा मग ती म्हणते की नाही, माझ्या अंजलीला जर काही झालं ना तर मी त्या मुलीला अजिबात घरात पाऊल ठेवू देणार नाही, माफच करणार नाहीये मी तिला. इतकं सगळं असताना ती का गेली घेऊन? तिला माहिती आहे अंजलीची तब्येत नाजूक आहे, मग का का असं केलं तिने? असं म्हणून मामी खूपच वैतागत असते. तेव्हा मामा म्हणतो की बस कर अगं वल्लरी, किती बोलशील तू त्या मुलीला, काय गरज आहे इतकी बोलण्याची. तेव्हा वल्लरी म्हणते की बोलणार बोलणार मी, कारण ती चुकली आहे तर तिला बोलावंच लागणार आहे किती काही झालं तरीही. आणि जर अंजलीचं काही झालं तर जावई बापू ते घरात नाही आहेत तर मग काय आपण त्यांना तोंड देणार आहोत सांग मला. जर ते घरात आले आणि त्यांनी विचारलं की अंजली कुठे, तर काय त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे आहेत आपण. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की ते जिजू बाहेरगावी गेले आहेत, म्हणजे ते काल आले नव्हते. तेव्हा मग ती विचार करते की हो मी तेच तर बोलते ना, ते आल्यावर आपण काय बोलणार आहोत. तर आता इथे राकेशला फोन लावण्याचा पुन्हा एकदा अर्णव विचार करतो. तो म्हणतो की या राकेशला फोन लावून बघतो, नक्की हा कुठे आहे ते बघितलं पाहिजे. तेव्हा मग राकेशला तो फोन लावतो आणि फोन लावल्यानंतर राकेशची ही बॅटरी डेड असते. अर्णव विचार करतो की हे काय आहे, म्हणजे याचाही फोन लागत नाहीये, नक्की काय प्रकार आहे. त्याच्या डोक्यात आता वेगळे विचार येऊ लागतात. तो म्हणतो की कदाचित हे सगळं त्या राकेशनेच घडवून आणलं असेल तर, जर त्यानेच हे सगळं केलं असेल तर, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. अर्णव म्हणतो की जर त्या माणसाने काही करण्याचा प्रयत्न केला दोघींना तर मात्र मी त्याला अजिबात सोडणार नाहीये. पण नक्की काय केलं असेल, कुठे गेलं असतील ते शोधायलाही मार्ग नाही. ताईचा फोन बंद लागतोय आणि मी सिंदूर घरीच फोन ठेवून गेली, काय झालं असेल. तेव्हा अर्णव बाहेर येतो आणि आकाश विचारतो की काय झालं, काही ईश्वरीने फोन उचलला का. तो म्हणतो की नाही, ईश्वरीचा फोन रूममध्येच आहे. खरंच मला इतका राग येतोय ना, नक्की काय झालं असेल काहीच कळायला मार्ग नाही, त्या दोघी जणी कुठे असतील. तेव्हा मग आता मामा त्याला धीर देत म्हणतो की हे बघ अर्णव, थांब, शांत राहा, त्या नक्कीच असतील कुठेतरी, आपण बघूया, हवं तर शोधूया. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तेच ना, कुठे गेल्यात, इतका उशीर झाला, 1 तास होऊन गेला. आणि असं आहे ना, आपण पोलिसांमध्ये मिसिंग कंप्लेंट पण करू शकत नाही, 24 तासांच्या आत कंप्लेंटही घेत नाही. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आता आपल्यालाच बाहेर पडून त्यांना शोधावं लागेल. तेव्हा मामा म्हणतो की हो अर्णव चल, आता आपणच बाहेर पडून त्यांना शोधूया, त्या कुठे गेल्या असतील ते. तेव्हा त्या दोघी जणीही आता शोधायला ते बाहेर पडत असताना दोघीही समोरून चालत येत असतात. आता वल्लरी आणि त्या बाकीच्या तिच्याकडे बघतात. तेव्हा आता अर्णव पण ईश्वरीला बघतो आणि आवाज देतो की ताई, मी सेंदोर, आणि सगळे त्यांच्याकडे धावत जातात. ईश्वरी अगदी सांभाळत सांभाळत तिला घेऊन येत असते आणि तिच्या हातामध्ये तिची पर्स देखील असते. तेव्हा आता मामी म्हणते की बघितलं, या ईश्वरी सोबतच आपली अंजली बाहेर गेली होती, मी तुम्हाला सांगितलेलं ना, हीच तिला घेऊन गेली असणार. काय ग, तुला काही कळत नाही का. असं आता अंजली बघतच ती बोलत असते. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की ताई, मी सिंदूर, तुम्ही कुठे गेले होते आणि तुम्हाला जाताना सांगायची पद्धत नाहीये का. तेव्हा आता लगेचच अंजली म्हणते की अरे चिंटू, ऐकून घे, आम्ही दोघं जणही बाहेर गेलो होतो. तेव्हा मग आता लगेचच अंजली म्हणायला लागते की अरे थांबा जरा, तुम्ही असे पॅनिक का होताय. तेव्हा मग अर्णव म्हणतो की पॅनिक होऊ नको तर काय होऊ नको, तुमच्या दोघींचे फोन नाही, मी सिंदूर फोन घरी ठेवून गेली. अरे जाताना निदान कुठे जाताय सांगून तरी जायचं. तेव्हा मग आता मामा पण चिडतो आणि म्हणतो की अंजली, तुझी तब्येत किती नाजूक आहे माहिती आहे ना तुला, मग तुला आम्हाला जराही सांगावंसं नाही वाटलं का, आम्हाला किती काळजी वाटली असेल. तेव्हा आता लगेचच अंजली म्हणते की अरे मामा, काय सांगणार तुला, मला ना सकाळी अशी डोहाय लागल्यासारखं झाले, मला आंबट बोरं अशी चिंचा वगैरे खावीशी वाटत होती, म्हणून मला ईश्वरी घेऊन गेली होती. तेव्हा लगेच मामी म्हणते की बघितलं, मी म्हणाले ना तुम्हाला, आणि काय तुम्हाला दोघांना काही कळत नाही का, सांगून तरी जायचं. गेली म्हणत होती की मी म्हणजे ती बोलत होती बिचारी की सांगून जाऊया, पण अर्णव म्हणतो की सर ईश्वरी, मला हे तुझं बघणं अजिबात आवडलेलं नाहीये. ईश्वरी म्हणते की अर्णव सर प्लीज ऐकून तरी घ्या. तेव्हा ती म्हणते की नाही, प्लीज माझं ऐका. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, हाऊ कॅन यू सो इरिस्पॉन्सिबल, हे अगदी बेजबाबदारपणे वागलीस, आजचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये मला. हे असं का वागलीस तू आज, तुला माहिती आहे ताईची तब्येत किती नाजूक आहे, आणि त्यात तुलाही माहिती आहे की मला कसलं टेन्शन असतं, तुम्ही दोघेही घराबाहेर गेलात तर मला काय वाटलं असेल, याचा विचार केलास का तू. ईश्वरीला लक्षात येतं की तो राकेशवरून घाबरला असेल. तेव्हा मग राकेशने काही केलं तर असाच विचार त्याच्या डोक्यात आला असेल. मग अर्णव म्हणतो की मी सिंदूर नाही,
तुझं हे आजचं वागणं मी अजिबात टॉलरेट करू शकत नाही. चुकली असतो, खूप मोठं चूक केली असतो. आणि मला सांग, मोबाईल फोन कशासाठी असतो? घरात ठेवण्यासाठी असतो का, की बाहेर जाताना घेऊन जाण्यासाठी असतो? काय आहे, तुला सांगता नाही आलं? ताईने नाही सांगितलं, पण तुलाही कोणाला सांगता नाही आलं? आम्ही किती टेन्शनमध्ये होतो. मागचे 1.5-2 तास आम्ही काय विचार करत होतो हे तुला कळणार नाही. तेव्हा मग अर्णव निघून जातो. अंजली म्हणते की ईश्वरी, सॉरी ग, माझ्यामुळे तुला खूप ऐकावं लागलं सगळ्यांचं. अर्णव पण खूप चिडलाय ना तुझ्यावर. थांब, मी त्याला समजावते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, तुम्ही नका चिंता करू, मी समजवते त्यांना, आणि प्लीज तुम्ही स्वतः वाईट वाटून घेऊ नका. तुमच्यासाठी मी आले ना, तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. तर आता अंजली म्हणते की अगं मामी, ती सांगायला येत होती, पण मीच तिला म्हणाले की कोणाला सांगू नको, आणि मग आम्ही निघालो. तेव्हा मग मामी म्हणते की तरीही तिने सांगायला हवं होतं, असं म्हणून ती काठी टेकत निघून जाते. त्याच वेळेला मामा म्हणतो की अंजली काय आहे? तेव्हा अंजली म्हणते की मामा, माझी चूक झाली रे, मला खायचं होतं म्हणून त्या बिचारीला घेऊन गेले, पण उगीच माझ्याच डोक्याला ताप झाला. तेव्हा मग मामा म्हणतो की बरं जाऊ दे, आता तू एक काम कर, जा रूममध्ये आराम कर. तेव्हा हे सगळं राकेश ऐकतो आणि म्हणतो की अरे वा, खरंच भारी मजा आली. म्हणजे आज माझी बायको आणि ही इंदोरी जिलेबी दोघी जणही बाहेर होत्या, म्हणजे मला आज चांगला मोका होता. राजेश, अरे चांगला मोका हातातून घालून टाकलास तू. ठीक आहे, जाऊ दे. पण एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली की हा अर्णव हा माझ्या बायकोच्या बद्दल खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. मग असा एक पॉईंट काहीतरी काढला पाहिजे. अंजलीला त्रास झाला ईश्वरीमुळे, तर त्यांच्यात नक्कीच वाद होऊ शकतात. तेव्हा ईश्वरी रूममध्ये येऊन अर्णवला म्हणते की सर, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, नॉट अ सिंगल वर्ड, काही तुझं ऐकून घेणार नाही. तू चुकलीयस म्हणजे चुकलीयस. तुला विचार करायला नको हवा होता. आता मी ताईसमोर काही बोललो नाही, परंतु तुला माहिती आहे ना की तो राजेशही घरी नव्हता. मग मला काय विचार आला असेल याचा विचार तरी करायचाच जरा. तोही घरी नव्हता, तुम्ही दोघंही नाही. तुमचे फोन नाही, काही पत्ता नाही, काही मेसेज नाही. मी काय विचार करणार होतो सांग मला. माझ्या जागेवर येऊन उभी राहा, म्हणजे तुला समजेल मला काय वाटत होतं. ईश्वरी म्हणते की सर, पण माझं ऐकून तरी घ्या, मी काय सांगण्याची कोशिश करते. अर्णव म्हणतो की नाही, तुझं काही ऐकून घेणार नाही. दरवाजा आपटून तो निघून जातो. ईश्वरी म्हणते की सर थांबा, पण तो ऐकत नाही. ईश्वरी आता खूप चिडते. ती म्हणते की हे काय चाललंय यांचं, म्हणजे फक्त यांना स्वतःचीच काळजी समजते. मी काही बोलण्याचा प्रयत्न करते, काही ते ऐकूनच घ्यायला तयार नाही. म्हणजे माझी बाजू पण मांडण्याची मला अधिकार आहे ना, मग माझी पण बाजू तुम्ही ऐकून घ्या की मला काय बोलायचंय ते. उगीच स्वतःचं बोलणं बोलतात आणि समोरच्याचं काही ऐकूनच घेत नाही, आणि स्वतःचं खरंय पण दुसऱ्यांचं खोटंय, असं आहे. जाऊ दे, मी प्रत्येक वेळेला यांचं असं सहन करून घेणार नाही. हे जानबुजके चाललंय, मी आता प्रत्येक वेळेला नाही खपवून घेणार. आता राग, क्रोध, गुस्सा काय असतो ना, ते मी पण यांना दाखवून देणारच आहे. पुढच्या भागामध्ये आता अंजली ही बसलेली असते आणि सुप्रिया आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, जर अॅनिव्हर्सरीची तयारी करायची असेल तर मी पण येते ना तिथे तुमच्यासोबत मदतीला. तेव्हा सुप्रिया म्हणते की जर कोणाची काही हरकत नसेल तर मी ईश्वरीला घेऊन जाऊ का. तेव्हा मग कोणीच नकार देत नाही. ईश्वरी म्हणते की आई, चल मी बॅग भरते आणि तुझ्यासोबत येते. ईश्वरी आता बॅग भरत असते, आणि मग ईश्वरी बॅग भरत असताना अर्णवला कळतं की ईश्वरी त्याच्यावर रुसली म्हणून निघून चालली. अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर, तुला कुठेही जाण्याची गरज नाहीये. कळलं, मला माहितीये की मी तुझ्यावर चिडलो म्हणून तू रागावून माझ्या इथून निघून जाते. समजलं ना, मला सोडून जातेस तू, काहीच गरज नाहीये. ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही. मी तुमच्याशी सोडून किंवा घर सोडून अशा कारणामुळे नाही जाते, पण मला ना माझ्या मेंदूला जरा शांतता हवी. शांततेत जगायचंय मला, आणि त्यासाठी मला तिथे जायचंय. मला हे डोक्याला नुसता ताप नको आहे, आणि म्हणूनच शांततेत कुठेतरी जगण्यासाठी मी जाते, असं ईश्वरी आता अर्णवला बोलते. आणि तो तिच्याकडे बघतच राहतो, नेमकं ईश्वरीला काय बोलायचंय. तर इथे आता वल्लरी म्हणते की ही बाई सुप्रिया मला भेटण्यासाठी काय येत असेल इथे. तेव्हा आता हे झाल्यानंतर वल्लरी पटकन अंगावर पांघरून घेते आणि तिथे झोपण्याचं नाटक करते. तेव्हा आकाश सुप्रियाला घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघा, ही आहे आमची खोली, म्हणजे मॉमची खोली. तेव्हा आता सुप्रिया ही येते आणि म्हणते की यांना काय झालंय. तेव्हा आता ती अंगावर घेऊन झोपलेली असते. तर आता आकाशमुळे सुप्रिया आणि वल्लरी समोरासमोर येतील का, पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनल